वसई विरार महापालिका हद्दीमध्ये पाणी पुरवठा करणारी सूर्य टप्पा 1 ची पाईपलाईन जी आहे ही विरार हद्दीतल्या काशीद कोपर या परिसरामध्ये काल 4:30 वाजता फुटलेली होती आणि त्याचे जे पाण्याचे फवारे जे आहेत ते जवळपास 25 ते 30 फुटाच्या वर जे फवारे जे आहेत हे उंच उंच गेलेले होते। मात्र आणि दिवाळीचा पिरियड आहे, दिवाळीमध्ये नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी वसई विरार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ही जी दुरुस्ती आहे पाईपलाईनची ही तातडीने दुरुस्ती केलेली आहे आणि जवळपास रात्रंदिवस मिळून महापालिका जी आहे ही या पाईपलाईनचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं समोरासमोर तर लेबर आणि स्वतः पाणी पुरवठा विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत सुरेंद्र ठाकरे हे स्वतः या घटनास्थळावरती उभा राहून हे सर्व काम करून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महापालिकेचे इंजिनियर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर हे काम व्हावं यासाठी महापालिकेचा पूर्णपणे प्रयत्न सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर नेमका प्रकार आहे, कशी पाईपलाईन फुटलेली होती आणि सध्याची काय प्रगती आहे? ही सूर्या टप्पा 1 ची जी 2004 साली लाईन चालू झाली होती 100 MLA ची, ती लाईन काशीद कोपर ते हायवे क्रॉस करून नाल्यातनं आलेली आहे। ती 4:30 वाजता संध्याकाळी फुटली। ती लाईन फुटल्यामुळे तिने पाईपच कम्प्लीट फाडून काढला, बस झालेली आहे। तिथला पोर्शन जो आहे तो आम्हाला पूर्णपणे बदलावा लागला। तसं ही नाल्यात असल्यामुळे आणि ह्या नाल्याला हायटाईड आणि लो टाईडचा इफेक्ट जाणवतो। ते भरतीच्या वेळी इथलं पाण्याची हाईट खूप वाढते, तर ते आम्हाला पहिल्यांदा कॉपर डॅम वगैरे करून वगैरे इथलं सगळं बंदोबस्त करून घ्यावं लागलं आणि जो पाईप फाटला होता तो पूर्ण पीसच काढून आम्ही नवीन पीस टाकतोय। काल रात्रीपासून काम चालू आहे, एक्सपेक्टेड आहे आज 12 पर्यंत पूर्ण होईल, तरी पण अजून काय अडचण असेल साधारण अजून 4-5 दिवाळीचा पिरियड सुरू आहे, लोकांना याचा काही इफेक्ट जाणवतोय का? पाण्याची व्यवस्था पर्यायी काय केलेली आहे आपण? याच्यातनं कसं झालं की 100 MLA पाणी पूर्णपणे बंद झालेलं आहे, तर परंतु ते रिक्यूप करण्यासाठी म्हणून आम्ही MMRD चे अधिकारी जे आहेत कार्यकारी अभियंता मिलिंदकर यांच्याशी संपर्क करून MMRDतनं योजनेतनं आपण पाणी वाढून घेतलेलं आहे आणि लोकांना पाणी द्यायचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे। थोड्याफार प्रमाणात काही सेक्टर्स किंवा काही लोकल एरियामध्ये प्रेशरचा जाणू शकतो, परंतु आम्ही ते सध्या साईटवरचे सगळे तिथले इंजिनियर, प्रभागातले पण इंजिनियर लक्ष देऊन आहेत आणि मेन लाईनवरचे याच्याचे पण इथले इंजिनियर त्यावरती आहेत। आम्ही हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिवाळीच्या पहाटेपर्यंत म्हणजे लोकांना चांगलं पर्याप्त प्रमाणात पाणी मिळेल याची आम्ही काळजी घेतो। निश्चितच हे होते महापालिकेचे कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे सुरेंद्र ठाकरे आणि दिवाळीमध्ये लोकांना त्रास होणार नाही याची काळजी महापालिकेच्या वतीने घेतल्या जाईल आणि लोकांना जास्तीत जास्त पाणी मिळेल यासाठी पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा जर कुठं कमी दाबानं जर पाणी मिळत असेल तर त्यांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार, काशीद कोपर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।